आज करूया शेपूची फळं आणि ते सुद्धा अगदी पारंपरिक पद्धतीने. म्हणजे ज्यांना शेपू आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील इतके मस्त होतात. टेस्टी आहेत, हेल्दी आहेत आणि झटपट होतं, फारसा वेळ लागत नाही. शिवाय आणि आता हे खायचे कशासोबत, तर हे वरणासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा कढीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. मी ते कढी बनवली आणि कढीसोबत खूप मस्त लागतात. एकदा नक्की तुम्ही ट्राय करा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलंय गव्हाचं पीठ. तर साधारण 2 कप गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे. त्यापेक्षा जास्त तुम्ही घेऊ शकता. नंतर त्यात मीठ घालायचं, म्हणजे आपल्या पिठाला जेवढं मीठ हवं तेवढंच घ्यायचं. हळद घालायची थोडीशी आणि नंतर आपण त्यात घालायचं जिरं आणि ओवा. ओवा आता माझ्याकडे नव्हता म्हणून मी ओवा घातला नाही, फक्त जिरं घातलं. 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या घातल्या. खरं तर यात बारीक मिरच्या नाही वापरत, पण मी घातल्या कारण आम्हाला थोडं तिखट लागतं म्हणून मी मिरच्या घातल्यात. आणि ते मी शेपू घेतली आहे, निवडून घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि जितकी बारीक कापता येईल तितकी आपण हे बारीक कापून घ्यायची. आणि आता ही कापलेली शेपू पिठात आपण घालायची आणि मिक्स करून घ्यायची. तर आता सुरुवातीला मी पाणी घालणार नाही, नंतर आपण यात पाणी घालूया, बघू आपल्याला किती यात पाणी लागतं. तर शेपू घातल्यानंतर सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं. सुरुवातीलाच खूप पाणी घालायचं नाही अगदी, कारण आपण शेपू घेतले त्यात पण पाणी असतंच. धुवून घेतली आहे तर अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं. जसं आपण चपाती करता पीठ मळतो ना, तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं. तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मस्त असा गोळा तयार झालेला आहे. आणि आता याला आपण असं ठेवायचं नाही, लगेच आपण बनवायला घ्यायचं. तर हाताला थोडं पाणी किंवा तेल लावायचं, थोडंसं पीठ घ्यायचं, त्याचा छान असा बॉल बनवायचा, नंतर त्याला टिक्कीचा आकार द्यायचा आणि थोडं हाताने त्याला आपण पसरून घ्यायचं. म्हणजे अगदी टिक्कीसारखं बनवायचं नाही, त्यापेक्षा थोडंसं पातळ बनवायचं. खूप जाड करायची आहे. वरनं थोडंसं आपण तेल लावून घेऊया त्याला, म्हणजे ते चिकटणार नाही प्लेटला. आता आपण दुसरं सुद्धा असंच बनवून घेऊया. थोडंसं पीठ घ्यायचं, त्याचा छोटासा बॉल बनवायचा, नंतर त्याला हाताने हलकंसं दाबून त्याला थोडंसं टिक्कीसारखा आकार द्यायचा, पण थोडेसे पातळ करायचे. तर अशाच प्रकारे आपण सर्व करून घेऊया. तर इथे बघा सर्व करून घेतलेले आहेत आणि प्लेटमध्ये ठेवले. प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलं होतं मी आधी. आणि आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे. तर पाणी मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं, त्यात हे आपण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनटं आपण हे मस्त असे वाफवून घेऊया. झाकण ठेवायचं, 15 ते 20 मिनटं. गॅस मीडियम ठेवायची. मीडियम गॅसवर आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे, कारण आपण गव्हाचं पीठ घातलं आहे. तर 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. झाकण काढायचं आणि व्यवस्थित हे शिजल्या गेलेले आहेत. बाहेर काढायचं आणि याला थोडं आपण थंड करून घ्यायचं. तर इथे मी सर्व गार करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. मस्त झाले. तुम्ही असेही खाऊ शकता, असेही खाल्ले तरी ते खूप हेल्दी आहेत. पण आता आपण याला थोडंसं तडका देऊया. त्याकरता याला आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर याचे 2 तुकडे किंवा 4 तुकडे, जसे हवे तसे तुकडे तुम्ही करू शकता. 2 केले तरीही चालेल, पण मी जरा छोटे तुकडे केलेत. काय दिसायलाही छान दिसेल आणि आपली फोडणीसुद्धा याला मस्त लागेल. तर असेच आपण तुकडे करून घेऊया. 4 किंवा 2, जसे हवे तसे तुम्ही तुकडे करू शकता. तर अशाच प्रकारे मी सर्व कट करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त दिसतात आणि एकसारखे कापल्या गेलेले आहेत. आणि आता आपण याला फ्राय करून घेऊया. तर कढईत मी घातले तेल. तेल गरम झालं, ही लोखंडाची कढई आहे. तेल गरम झाले की यात घालायचं 1 चमचाभर राई. राई मस्त अशी फुटू द्यायची. नंतर घालायचं जिरं. जिरंसुद्धा मस्त असं तडतडू द्यायचं. नंतर आपण त्यात घालायची थोडीशी हिंग. 2 मिरच्या घालायच्या. मिरच्यांना मधून थोडी कट द्यायची. थोडंसं त्यात घालायचं आपण कढीपत्ता. फोडणी थोडीशी आपण फिरवून घेऊया. नंतर त्यात घालायचं लसूण आणि लसूणसुद्धा आपण हलकासा रंग येतपर्यंत परतून घेऊया, एखाद्या मिनिटाकरता. तर तुम्ही बघू शकता लसणाला हलकासा रंग आलेला आहे. नंतर यात घालायचा मसाला. तर घरातला जो काही ठेवणीतला मसाला असेल तो घालायचा. नंतर त्यात मीठ घालायचं आणि परत ही फोडणी थोडीशी आपण फिरवून घेऊया. आणि नंतर आपण यात ॲड करायचे आपले शेपूचे फळं आणि आता हे फोडणीमध्ये मिक्स करायचे आणि 2 मिनिटे आपण हे परतून घेऊया. गॅस कमी ठेवायची. हे सर्व कमी गॅसवर करायचं, म्हणजे आपण जी फोडणी घातली आहे ती व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित लागेल. तर 2 मिनिटेभर आपण हे असं परतून घेऊया. 2-1 मिनिट परतल्यानंतर
आपण यावर झाकण ठेवायचं. 2 मिनिटे आपण याची मस्त अशी वाफ काढून घेऊया. त्याने काय होणार, हे व्यवस्थित मस्त असे फोडणीमध्ये मुरल्या जातील. 2 मिनिटानंतर आपण झाकण काढायचं आणि परत एकदा आपण हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर यात आपण घालायचं शेंगदाण्याचं कूट. तर आता हा कूट मी खलबत्त्यात कुटून घेतलेला आहे, कारण मिक्सरमध्ये केलं की अगदी बारीक होतं. थोडा जाडसर कूट हवा आहे आपल्याला. तर थोडा शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. आता शेंगदाण्याचा कूट हा मात्र शेवटी घालायचा, सुरुवातीलाच घालायचा नाही. सुरुवातीला घातला तर काय होणार, तो थोडासा नरम होईल. तर आता हे परत एखाद मिनिटभर आपण परतून घेऊया आणि ते मस्त आपले शेपूचे फळं तयार झालेले आहे. टेस्टी आहे, हेल्दी आहे. शेपू फारसं कोणी खायला बघत नाही. आमच्या घरात सुद्धा शेपू फारसं कोणी खात नाही, पण असे जेव्हा मी शेपूचे फळं बनवले ना, घरातल्या सगळ्यांनी अगदी आवडीने खाल्ले. मस्त होतात. ज्यांना शेपू आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. आणि याच्यासोबत हे खायचं कशासोबत, तर याच्यासोबत हे वरणासोबत खातात किंवा मग कढीसोबत सुद्धा खातात. तर इथे मी मस्त अशी दह्याची कढी बनवली आणि कढी सोबत खरंच अगदी मस्त लागतं. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत रहा किरण रेसिपी. धन्यवाद.